हिरो बनायला गेलो पण भर स्टेशन वरती झिरो बनून परतलो होतो. पहा समोर काय झालं ते सांगतो. सकाळी सकाळी उठून बड्यापैकी तयार वगैरे झालो आणि झकासपैकी 25 रुपयाचा चष्मा लटकवला आणि डायरेक्ट आलो मंदिरामध्ये. आणि सकाळी सकाळी गर्दी कमी राहते म्हणून डायरेक्ट दर्शन चालू होते. मग काय दर्शन वगैरे झाले ना आम्ही गेलो महाप्रसाद खायसाठी. आणि 30 जण असा शॉर्ट झाला की दर्शन लवकर झाल्यामुळे आम्हाला टाइमच समजलं नाही आणि महाप्रसाद चालू व्हायला टाइम लागते. मग काय महाप्रसादला टाइम लागतं म्हणून आम्ही तिथे टाइमपास केलं पहिले. तर मग काय नंतर गेलो तर जेवढी गर्दी दर्शनसाठी नव्हती तर त्याच्यापेक्षा जास्त गर्दी तर महाप्रसादसाठी लागलेली होती. आणि ते पाहून तर मला डायरेक्ट टेन्शनच आलं होतं की बा कायच करा. डायरेक्ट खाली बसलो होतो, पाय थरथर कापे. पण मग थोडंसं बसून विचार आला की हे तर गजानन महाराजांचं संस्थान आहे, इथे किती पण गर्दी झाली तर एकदम पद्धतशीर काम होतं सर्व. आणि मग काय गेलो, प्रसाद वगैरे घेतला. आणि मेन विषय असा होता की 9 दिवसानंतर जेवण करत होतो. मग काय आता विचार करा 9 दिवसानंतर जेवण केलं म्हणजे किती खाणार. मग काय बड्यापैकी महाप्रसाद वगैरे खाल्ला. मग काय थोडा वेळ तिथे बसून वगैरे झालं. आम्ही बाहेर आलो, ऑटो घेतला आणि डायरेक्ट आलो स्टेशनवरती. आणि स्टेशनवर येऊन कोणती एनर्जी आली काय माहिती, माझे पाय काय एका जागी टिकतच नव्हते. कधी ट्रेनच्या खालून पलीकडे जात होतो तर कधी उड्याच मारत बसत होतो. असं करता करता एकदा असं स्टाईल मारायला गेलो. स्टाईल मारता मारता असा घासला ना भाऊ की सारी हुबासकीच निघाली. एवढा थंड झालो की गाडी येईपर्यंत चुपचापच बसून गाडी आली, गाडीमध्ये चुपचाप बसलो आणि आम्ही निघालो आता घरी जायसाठी. तुम्ही पण निघा, पण पहिले फॉलो करून घ्या.